नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण नेहमी 365 दिवसांच्या मिनी ब्लॉग्स टाकत असतो, पण आज आपला रविवार आहे तर बोललो आज डेलीची आपली एक छोटीशी व्हिडिओ बनवूया. तर आता आपल्याला काम दिलेलं आहे. इथे आईने काय काम दिलेलं आहे? एक्झॉस्ट फॅन क्लिनिंगचं साफ दिले. एक्झॉस्ट फॅन क्लिनिंगचं आपल्याकडे कार्य सोपवलेलं आहे. तर आता मी क्लिनिंगसाठी घेतलेलं आहे. बघू शकता आपला एक्झॉस्ट फॅन फुल गंजलेला आहे आणि फुल वन साइड त्याला गंजलेला नाही, त्याला धूर लागलेला आहे. कारण का आपण जे तेल बिल वापरतो त्याचा सगळा धूर वगैरे जाऊन त्याच्यावरती जाऊन बसतो आणि तो आपण आज काढण्यासाठी आपल्याकडे जे काम दिलेलं आहे ते आता आपण सुरुवात करणार आहोत त्या कामासाठी. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा. तुम्हाला आज दिवसभरामध्ये आपण काय करणार ते बघायला भेटेल. तर मित्रांनो, इथे बघू शकता मी सगळे पार्टचे पुर्जे काढून घेतलेले आहेत एकदम व्यवस्थितरित्या. आणि आता आपण करणार आहोत या पार्टची व्यवस्थितपणे क्लिनिंग. तुम्ही याच्याबद्दल बघू शकता की ते गाळ साचलेलं आहे. तर तुमच्या सुद्धा घरामध्ये असं गाळ वगैरे साचलेला असेल तर मी स्वतः आहे रेडी. तुमच्याकडे क्लिनिंगसाठी बोलू शकता, मला ऑर्डर देऊ शकता. मी फ्रीमध्ये येऊन तुमचे क्लिनिंग करू शकतो. कारण का मला अशा गोष्टी क्लिनिंग करायला खूप आवडतात आणि प्रत्येकाने आपापल्या घराची अशा बारीक सारीक गोष्टींची क्लिनिंग नक्कीच केली पाहिजे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना कामाला लावा मित्रांनो. चला भेटूया. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता पूर्ण पार्ट क्लीन झालेले आहेत, एकदम चकाचौंध करेलेलं आहे आपण यांना. आणि बघू शकता तुम्ही जरासुद्धा तेलाचा तुकडा थोडाफार दिसेल तुम्हाला कुठेतरी, पण आपण एकदम चकाचक क्लिनिंग मारलेलं आहे. आणि दुसरा पार्ट कुठे ठेवलेला आहे? मेन पार्ट कुठे आहे? भाई कचरा बघा, कचरा उचलले तो. आई आता थोडं कष्ट घेते, कारण का आपण जी मेहनत घेतली आहे त्याच्यावरती थोडं आईला आता हात फिरवायलाच लागेल. त्यानंतरच ते क्लिनिंग प्रॉपर होईल. आणि तुम्हाला आपली क्लिनिंग आवडली असेल की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. की तुम्ही सुद्धा एक्झॉस्ट फॅन साफ करायला घ्या. तुमच्या घरातले जे काय असतील त्याने तुमच्या मुलांना कामाला लावा. मित्रांनो, मी आज रविवारी काम केलेलं आहे, एकदम कष्टाचे कामं केलेले आहेत. तुम्ही सुद्धा कष्टाची कामं करा. भेटूया. रस्त्याची पण कामं करणं गरजेचं आहे. रस्त्यावरनं मुद्दा आठवला भाई, तुम्ही रस्ते बनवायला घ्या. आता निवडून वगैरे आलेले आहेत तर रस्त्यांवरती थोडं फोकस द्या. काय करताय? हां, अरे आपण काय करतोय? आपल्याला वाटली पाहिजे लाजबीज. आपण वोट दिले आहे लोकांना आणि यांनी काय रस्ते बिस्ते बनवले नाहीत. अरे काय बोलणार, जाऊन दे, सोड. हां मित्रांनो, भेटला आहे मेन पार्ट भेटला. हा बघा खिडकीमध्येच होता, समोरच होता. ओ माय गॉड, एकदम बघू शकता एकदम चकाचक केलेलं आपण. तुम्हाला थांबा 1x मध्ये दाखवतो. आपल्याला थोडं क्लिअरिटीमध्ये थोडा मार्क खातो आहे मोबाईल, काय विषय नाही. क्लिअरिटीमध्ये मार्क खाल्ला तरीसुद्धा आणि एकदम चकाचक केलेलं आहे आपण. आणि इथे बघा ही आपले तुळस आहे इथे, आणि इथून आपल्याला पूर्ण रोडचा व्ह्यू भेटतो भाई. आणि एकदम चकाचक केलेलं आहे. आता याला असेंबल करण्याचं कामसुद्धा माझ्याकडे नाही. थोडं गाळ दिसतोय तो इग्नोर करा, कारण का तो निघत नव्हता. खूप कठीण आपण काढलेलं आहे ते सुद्धा. तर आता याला थोडं सुकायला ठेवूया आपण इथे. तर आता असेंबलसुद्धा मीच करणार आहे एक्झॉस्ट फॅन, कारण का ज्यामध्ये ते तेल वगैरे सगळं घातलेलं होतं ते आपण सगळं क्लिनिंग केलेलं आहे प्रॉपरली. आणि आता आपण एक्झॉस्ट फॅन असेंबल करणार आहोत. तर आज आपण पूर्ण दिवसभरामध्ये काय करणार, संध्याकाळी 4 वाजता सायकलिंगला जायचा आपला प्लॅन आहे. मेतेभाव येणार आहेत आपल्यासोबत सायकलिंगसाठी. तर बघा आता आपण पुढचा आपला दिनचर्या कशी ठरते ती, आणि एकदम व्यवस्थितरित्या आपला दिवस पार पडतो की नाही ते. आता बघा वाजलेले आहेत 2 आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत. रविवारचा आपला हाच टायमिंग आहे. आणि ते केळ्याची मस्तपैकी मच्छी फ्राईड टाईप बनवलेलं आहे, व्हेज प्रॉपर. आणि इथे आपली भाजी बनवलेली आहे. ओ माय गॉड, मटरची भाजी काय दिसते बघा, बादशाह एकदम. आणि आता आपण हे जे डाळ आणि सांबार टाईप थोडं मिश्रण एक बनवलेलं आहे ते ओपन करून बघत आहोत. बघूया कसं झालेलं आहे. वा, एक नंबर सुंदर असा नजारा ह्याच्यामध्ये दिसतोय. आणि ह्याची चव सुद्धा बादशाह लागणार आहे मित्रांनो. आणि आता आपण बसणार आहोत जेवायला. तर मच्छी खाणार आहेत. तुम्ही काय खाणार पप्पा? मग अच्छा, ती पण वेगळी आहे, कारण का आज आमच्याकडे आहे शेंगाडा. शेंगाडा काही जण खात नाही. आणि हे बघा, हे तुम्ही बघा एकदम काय वाटतंय. ओ माय गॉड, शेंग पण टाकलेत ना, शेंग पण टाकलेले आहेत. आणि मस्तपैकी केळ्याची ही कापं आपण बनवलेली आहेत आणि मटरची भाजी. आणि आता आम्ही जेवणार आहोत मित्रांनो. एक नंबर मस्त मजा येणार जेवणामध्ये. तर तुम्ही सुद्धा जेवायला या आणि चला भेटूया.
तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि आई मेनू सांगत होती काय काय मेनू आपण जेवणामध्ये वापरतो. आणि इथे बघू शकता मटर वगैरे आहे आपल्याकडे सगळं एकदम व्यवस्थित आपण जेवणासाठी आता इथे बसलेलो आहोत. आणि आता आम्ही जेवण घेतो. तुम्ही सुद्धा जेवण घेतलं असेल. आता 2-2:30 वाजलेले आणि इथे बघू शकता मस्तपैकी एपिसोड लावलेला आहे आपण रेड हॉट स्टोरीजचा. 2 वाजलेले आणि आता इथे जेवण घेतो. ओ माय गॉड. A few moments later. तर मित्रांनो आपण शूज वगैरे घालून तयार झालेलो आहोत आणि आता आपण झालेलो सायकलिंगसाठी. आवाज थोडा बसलेला पण आपण सायकलिंगसाठी निघालेलो आहोत आणि आपली सायकल थोडी सर्व्हिसिंगला दिलेली होती. तर बघा आता रेडी झालेली आहे की नाही आणि आपण सायकल घेऊन जाऊया मस्तपैकी वसई जाऊ. चला तुम्हाला. तर मित्रांनो आपली सायकलिंग आता सुरू आहे. आता मी आहे नालासोपारा वेस्टला आणि बघू शकता इथे सगळीकडे गाड्या कंटिन्यू येत आहेत. कंटिन्यू गाड्या चालू कंटिन्यू. आणि आता टार्गेट तर आहे 30 किलोमीटर राईडचा. आता सगळ्यात पहिला मी वरती टॉपवरती जाणार आहे. त्यानंतर वगैरे कुठे जायला भेटतं इथे. आवाज कसा येतो काही फायदा आहे कारण का आवाजाच्या पण टेस्टिंग वगैरे काय माईक वगैरे काय आणला नाही. माईक पडला बिडला तर झालं मग नुकसान. आणि आपली सायकल काय एवढी डेंजर नाही. कंटिन्यू 400 रुपयाची सर्व्हिसिंग सायकलमध्ये घातल्यानंतर आपण आता 30 किलोमीटर राईडचा अनुभव घेणार आहोत. आणि उद्या पण मला वाटतं येऊ शकतो. उद्या मी कामावरून लवकर सुटेन. तर संध्याकाळी सायकलिंग करायचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर उद्या विरारला करूया. उद्या विरार बघूया आता कसं काय होतं. मित्रांनी आपण हळूहळू करून वसईपर्यंत आलेलो आहोत आणि वसई गाठलेलं आहे. आणि त्या दिवशी जी मी सायकलिंग केली त्यापेक्षा आता जरा मजा येते कारण त्याची व्हील अलाइनमेंट व्यवस्थित झालं ना. व्हील अलाइनमेंट व्यवस्थित नव्हतं आणि आता मस्त वाटतं खूप सायकलिंग करायला मजा येते. मला वाटतं 40 किलोमीटर करून टाकतो. बघतो आता काय होतं आहे. आणि इथे बघू शकता समोर दत्त मंदिर जे आपल्या वसईला गिरीश जिथे आहे ते दत्त मंदिरच्या इथून आता आपण पास होत आहे. तर आपण लांबूनच पाय पडूया. आम्ही इथे गेलेलो आहे. ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल एखाद्या दत्त मंदिर गिरीश. तर आता बघूया किती किलोमीटर सायकल होते. काका बघा वन साईड नडतो. काका पण सायकल झाले. तर आता आपण जाऊया बघूया कुठपर्यंत जातो आणि कुठपर्यंत येतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटेल आपण कुठपर्यंत सायकलिंग करणार आहोत. आणि पहिला वसई डॉकला आपला पॉईंट आहे. त्यानंतर विचार करतोय सनशाईनवरनं सनसिटी रोडवरनं काढतो नाहीतर नालसोपारा वरून जाऊन डायरेक्ट विरारला जायचा प्लॅन करतो. 40 किलोमीटर कंप्लीट झाले ना. पहिला पॉईंट तर वसई डॉक त्यानंतर पुढचा पॉईंट. आणि इथे आता झाडांची हे बघा थांबा जायचं. तर मित्रांनो आता आपण वसई किल्ल्याच्या परिसरात आलेलो आहोत आणि इथे बघू शकता बाजूला जी भिंत वगैरे दिसते तुम्हाला किल्ल्याचाच हा परिसर आहे सगळा. आणि मागे इथे मॅच चालू आहे माझ्या बघू शकता. आणि मी आता वसई टॉपवरून मग नंतरला परतीचा प्रवास आपला घेणार आहे. तर सिनेमॅटिक शूट करतो आणि तुम्हाला दाखवतो. चला म्हणजे वन साईड ट्रॅफिकमधून आपण चाललेलो नडत आहोत आणि खूप मजा येते सायकलिंग करायला. खरं तुम्ही सुद्धा सायकलिंग केली पाहिजे. नियमित व्यायाम करा आणि तुमची तब्येतीची काळजी घ्या. आता आपण या वसईच्या किल्ल्याजवळच्या बाजारातून आपण चाललेलो आहोत आणि बघूया आता आपला सफर कसा होतो. भेट्या घरी पोचल्यावर मी तुम्हाला भेटतो. मला वाटतं नालासोपाराला डायरेक्ट ट्रॅफिक भेटेल आपल्याला. तर बघूया कोणत्या ट्रॅफिक होतं आणि किती लेवलचा भेटतो. तर मित्रांनो सायकल करता करता अंधार झाला आहे आणि मला वाटतं 40 किलोमीटरचा प्लॅन आज राहून दे. 30 किलोमीटरच करतो कारण का अंधार झालेला आहे ऑलरेडी. अजून अंधारात जर आपण इथे फिरलो ना आई मला बोलेल भाई बोलेल. त्यापेक्षा आपण जाऊया थेट आपल्या घरी. आणि सक्सेसफुली 30 किलोमीटर तर होतीलच कारण का आता इथंच 15 किलोमीटर झालेले आहेत आपले. तर मित्रांनो फायनली मी घरी आलेलो आहे. 32 किलोमीटर सायकलिंग आपली डन झालेली आहे आणि आता दमलो. आता थोडा फ्रेश वगैरे होतो आणि आपली बाकीची उर्वरित कामं करतो. तुम्ही मला भेटतो. व्हिडिओ आता ते 2 लगेच अपलोड होणार आहे तर बघायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा.
तर नमस्कार मित्रांनो, आता मी घरी आलेलो आणि फ्रेश वगैरे झालो व्यवस्थित. आणि व्यवस्थित फ्रेश झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिला आपण आपला एक्झॉस्ट फॅन जो सकाळी क्लीन केलेला तो फिटिंग केलेला आहे आणि बघू शकता एकदम प्रॉपरली क्लीन झालेला आहे. जरासुद्धा त्याच्यामध्ये तेलाचा तुम्हाला कण पण नाही भेटणार, तेलाचा कण. आणि आता आपण घरी आल्यानंतरला हा व्हिडिओ इथेच संपवत आहोत, कारण का आता आपण जेवण घेऊन घेणार आणि हा व्हिडिओ आपल्याला आजच्या आज अपलोड करायचा प्लॅन होता आपला. तर खूप मोठा व्हिडिओ बनवायचा काय उद्देश नाही आहे, छोटासा एक आज दिवसभरामध्ये काय आपण केलं, सायकलिंग केली, फॅन झाला, एक्झॉस्ट फॅन क्लिनिंग झाला, ते दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका आपल्याला इंस्टाग्रामवरती. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला आमच्या नोटिफिकेशन सारख्या येतील आणि सतत राहतील आणि तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये एंगेज व्हा आणि खूप सारा प्रेम द्या. आणि तुम्ही सुद्धा सायकलिंग करा, हेल्दी राहा आणि हेल्दी जगा आणि हेल्दी खा आणि आम्हाला बघत राहा. चला भेटूया.